नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस VM यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण. तर आपण आज एका चित्रपटाबद्दल देखील बोलणार आहोत आणि इतिहासात काय लपवलं गेलं होतं किंवा इतिहासात काय दडलेलं आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांना माहित असेल की 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट 1946 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. 16 ऑगस्ट 1946 ला काय झालं आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला सर्वांना माहित असेल मोहम्मद अली जिना कोण आहेत, महात्मा गांधी कोण आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू कोण आहेत, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, बिना खड़ग बिना ढाल दे दी हमें आजादी. म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं ते कोणत्याही क्रांतीशिवाय, कोणत्याही युद्धाशिवाय मिळालेलं आहे. फक्त अहिंसेच्या मार्गाने, उपोषणाच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असं काँग्रेसचे लोक बोलतात. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की कोणत्याही बद्दल मी स्पॉइलर बोलणार नाहीये. सगळ्या पक्षांबद्दल आपण बोलत असतो, नुसतं काँग्रेसला टार्गेट करणं आपला उद्देश नाहीये. पण विचारधारा काय होती, इतिहासात काय दडलेले हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण आपण आपला इतिहास विसरतो, आपण आपला इतिहास विसरतो आणि वर्तमान काळात जे आपल्याला जे दिसतं त्याचप्रमाणे आपण वागू लागतो. पण इतिहासात अजून एक काळपान होतं, हे दडलेलं होतं आणि ते काळपान म्हणजे 16 ऑगस्ट 1946. विवेक अग्निहोत्रीजी यांचे दोन तीन चित्रपट आलेले तुम्हाला माहिती आहे. काश्मीर फाईल्स आहे, ताशकंद फाईल्स आहेत आणि आत्ता जो येऊ घातलेला आहे तो आहे द बंगाल फाईल्स. बंगालमध्ये काय झालं, जसं हिंदूंना कसं मारलं गेलं हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं. जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला, ट्रेलर एका हॉलमध्ये लॉन्च करण्यात आला, कारण कोणत्याच थिएटर मालकांनी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगला परमिशन दिली नव्हती. आणि सर्वांना माहित असेल पिक्चर कोणत्या राज्याशी निगडीत आहे, बंगालशी. बंगालमध्ये कोण आहे, ममता दीदी. ममता दीदी कोण आहे, तर ममता दीदी आहेत हिंदूंना मार 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 खावा लागला तरी चालेल, पण मुस्लिम कम्युनिटी ह्यांना काय झालं नाही पाहिजे. तसंच काहीच या बंगाल फाईल्सच्या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे. 16 ऑगस्ट 1946 रोजी मोहम्मद अली जिना हे मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते. त्यांचं ऑलरेडी ठरलं होतं त्यांना बंगाल पाकिस्तानात न्यायचा होता, पण ते देऊ शकले नाहीत आणि हा त्यांचा हिरमोड झाला. यांचं जे स्वप्न होतं ते भंगलं गेलं. आणि मोहम्मद अली जिनांनी 16 ऑगस्टला काय केलं, तर रमजानचा काहीतरी तो दिवस होता आणि त्या दिवशी शुक्रवारचा दिवस होता, म्हणजे नमाज करायचा दिवस. त्या दिवशी सगळीकडे नमाजाचा कार्यक्रम करण्यात आला, नमाज ठेवण्यात आली. त्याच्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. त्या घोषणेमध्ये जिहादच्या बाबतीत बोलण्यात आलं, हिंदूंना मारायचं असं ठरलं. अगदी सगळं आनंदात चाललं होतं, हिंदू सगळे आनंदात होते, आनंदात उत्साहित होते. पण अचानक असं झालं की हिंदू काफिर है, हिंदुओं को मार डालो. कमीत कमी हा आकडा रेकॉर्ड मध्ये 70,000 आहे, पण लाखांपर्यंत हिंदू बंगालमध्ये मारले गेले. तिकडच्या हिंदू आया बहिणी आहेत, त्यांचं मातृत्वाचं जे कुंड होतं ते हुकाला टांगण्यात आलं. असंख्य अशा आपल्या हिंदू आया बहिणींवर अत्याचार करण्यात आले, बलात्कार करण्यात आले. ट्रेलरच इतका बोल्ड आहे, म्हणजे इतका आपल्या डोक्याला त्रास देऊ शकतो इतका ट्रेलर असेल, मग चित्रपट आपण बघू शकतो का?
5 सप्टेंबरला हा चित्रपट येणार आहे. आपल्याला चित्रपटातूनच एवढं वाटतंय, तर खरं जेव्हा घडलं असेल तेव्हा आपल्याला काय वाटलं असेल ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो माहितीये, आपण इतिहास विसरतो आणि वर्तमानात जे चालू आहे, जे दिसतंय त्याचप्रमाणे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण मला सांगा, राहुल गांधींना देखील मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ह्याबद्दल बोलणार आहात का? ह्या चित्रपटाबद्दल एका पण मराठी मीडियाने आवाज उठवला नाही किंवा या चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल लोकांना माहिती दिलेली नाहीये. मराठी मीडिया काय करते तर इतिहास लपवण्याचा प्रयत्न करत असते. जो खरा इतिहास आहे तो आपल्याला लोकांपर्यंत जाऊ द्यायचा नाहीये. आपल्याला फक्त आपल्याला जे पचेल, आपल्याला जे रुचेल एवढंच लोकांना द्यायचंय. म्हणजेच हिंदू मार खातोय, दरवेळेला मार खातोय, पण इतकं खरं या चित्रपटात दाखवलंय, त्या चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल तुम्ही मराठी मीडिया अजून का दाखवत नाही आहात? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही नेहमी सर्वसमावेशक, सगळ्यांना पटेल अशाच गोष्टी नेहमी दाखवत असतात. आपला काय मराठी मीडियावर रोष नाहीये, पण हा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे, तो दाखवणं गरजेचं आहे. कदाचित हा व्हिडिओ जर जास्त चालला, माझा हा व्हिडिओ जर जास्त चालला, तर कदाचित यूट्यूब मला स्ट्राईक देऊ शकतं आणि ब्लॉक करू शकतं. तर मला एवढंच म्हणायचं आहे यूट्यूबला की आपण नेहमी सत्य मांडत असतो, त्यामुळे कृपया करून तुम्ही ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. म्हणजे हा चित्रपट इतका लोकांच्या डोक्यात बसणार आहे याची आपण विचार पण करू शकत नाही. तुम्हाला असं माहीत असेल की बंगालमध्ये हिंदूंना खूप मारलं. याच्यामध्ये कोणाचा हात होता, कोण काय करत होतं, कोण हार मानणारं होतं का, अशा मोठमोठ्या लिस्ट ज्या आहेत, आता सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही कारण इतकी नावं आहेत की ज्यांनी तो लढा दिला, ज्याच्यामुळे बंगाल हा अजून सुरक्षित आहे आणि आपल्याच देशात आहे. नाहीतर बंगाल हा पाकिस्तानात गेला असता. ह्याचं मूळ कारण म्हणजे मुस्लिम लीग, कारण त्यांनीच हे सगळं षडयंत्र रचलं होतं आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त हिंदू मारले गेले आणि हिंदू मारले गेल्यामुळे सर्वात जास्त नुकसान हिंदूंच झालेले आणि तेच या द बंगाल फाईल्स या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे. ट्रेलर तर आपण जर बघितलं तर आपल्या तळपायाच्या मस्तकात नक्कीच जाईल. पण ट्रेलर इतका वाईल्ड आहे, बोल्ड आहे, तर चित्रपट कसा असेल? तर प्रत्येक हिंदूंनी किंवा प्रत्येक भारतीयाने, मी तर म्हणतो प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे. कारण वर्तमान जगताना इतिहास विसरणं तितकंच धोकादायक आहे जितकं आपण एखाद्या आपला जो गुरु असेल त्याची आठवण काढणं. कारण आपण गुरुला विसरू शकत नाही, तसंच आपण आपल्या इतिहासाला देखील विसरू शकत नाही. त्यामुळे हा इतिहास आहे, इतिहास आपण बघितला पाहिजे आणि इतिहासात काय दडलेलं आहे हेच या चित्रपटातून तुम्हाला दिसेल. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. तर अशा नवनवीन नवनव्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM यूट्यूब चॅनल. त्याला जसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.